आज आपण पाहूयात बालभारती मराठीमधील अतिशय सुंदर असा पाठ. त्या पाठाचे नाव आहे मोती. या पाठाचे लेखक आहेत मधु मंगेश कर्णिक. चला तर मग सुरू करूयात. मोती आला आणि आमच्या काळ्या गाईला पाडी झाली. त्यापूर्वी त्या गाईला प्रत्येक वेळी घोरा झाला होता. त्यामुळे हा शुभशकुन आईच्या मते मोतीनेच घडवला होता आणि वडिलांना तर मोतीचा फारच लळा लागला. थोड्याच दिवसात मोती आमच्याशी घरातील मोठी माणसे वागत तसा वागू लागला. खरे तर त्याला आम्ही पोरांनीच लहानाचा मोठा केला होता, पण ते तो विसरला होता. आमच्या लपालपीत आबाधुबीच्या खेळात भिडू होण्याचे त्याने नाकारले. त्याची बैठक पडवीत आमच्या वडिलांच्या समोर असे. वडील माच्यावर बसलेले असले की जणू काही त्यांच्यावर संरक्षणाचा पहारा करण्यासाठी जागरूकपणे त्यांच्या पायाशी बसून राहत. त्यांनी मोत्या उठ म्हटले की कान फडफडवीत उठायचा. मोत्या छू म्हटले की त्यांनी हाताने दाखवलेल्या दिशेकडे बेछूट पळायचा. कुणाचे परके ढोर परड्यात येण्याची मोतीसमोर सोय नसे आणि कुणी परका माणूस अंगणात उभा राहिलेला त्याला सहन होत नसे. वडिलांनी मोत्या चूप म्हटले की ताबडतोब कान पाडून तो उगी राहायचा आणि त्या माणसाला त्याच्या आज्ञाधारकपणाचा विस्मय वाटायचा. अष्टप्रहर मोती त्याच्या अवतीभोवती असायचा. घराबाहेर पडले की ते कुठे जाणार हे तो बिनचूक ओळखायचा आणि त्यांच्यापुढे चालत सुटायचा. ते ज्या घरी जाणार असतील त्या घरी त्यांच्या आधीच जाऊन धापा टाकत उभा राहायचा. मोतीची घरातल्या सर्वांवर नजर असे. बाहेरून कोणी अनोळखी माणूस आला की त्याच्या हालचालींवरही त्याचा सक्त डोळा असे. मोतीची नजर चुकवून अंगणात पडलेले फणसाचे वाळलेले पानही कोणी उचलू धजत नसे. एकदा रात्री वडील कशासाठी तरी अंगणापलीकडील मोकळ्या जागी चालले होते. मोती पाठोपाठ होताच त्याला कसली तरी शंका आली. तो जोरजोराने भुंकू लागला. वडिलांना तो एकही पाऊल पुढे टाकू देईना. भुंकत तो अंगणापलीकडच्या फणसाच्या बुंध्यापर्यंत जाई आणि पुन्हा मागे वडिलांपाशी येऊन भुंके. आपल्या भाषेत काहीतरी सांगू लागे. वडिलांनी त्याच्या मनातले ओळखले. घरात जाऊन त्यांनी कंदील आणला आणि मोतीला घेऊन ते फणसापाशी उभे राहिले आणि गोठ्यात गुरांना वैरण घालत असलेल्या गड्याला त्यांनी हाक मारली. त्याला काठी घेऊनच यायला सांगितले. गडी काठी घेऊन आला. फणसाच्या बुंध्याशी एक भला मोठा अजगर आपले बेडकासारखे दिसणारे डोके पवित्र्यात उभारून तयार राहिला होता. कंदिलाला दिपून गेल्यामुळे त्याची हालचाल होत नव्हती. गड्याने आणि वडिलांनी एका मागोमाग एक प्रहार करून त्या अजगराला ठार केले आणि मगच मोतीचा आरडाओरडा बंद झाला. मोती शिकारीच्या कामात वाकबगार होता. वडील बंदूक खांद्यावर घेऊन बाहेर पडले म्हणजे त्याच्यापुढे एक पाऊल त्याचे पडे. ससा निघाला म्हणजे मोतीची उडी सशापुढे एक बाव अधिक पडायची. पण हा शिकारी बाणाच एकदा त्याच्या जीवावर वेधला होता. गावात भिकाऱ्यांचा तळ पडला आणि ते लोक शिकारीला बाहेर पडले. कधी परक्या माणसाबरोबर बाहेर न जाणारा मोती त्या दिवशी नेमका त्यांच्याबरोबर रानात शिरला. मोतीने रानात गेल्या गेल्याच 2 ससे मारून दिले. शिकारीच्या खेळातली मोतीची कर्तबगारी भिकाऱ्यांच्या नजरेत पडली. त्यांनी मोतीला पळवण्याचा घाट घातला. रात्री त्याला त्यांनी त्याच्या तळावर बांधून ठेवले आणि पहाटे गाव जागं व्हायच्या आत मोतीला बरोबर घेऊन त्यांनी तळ उठवला. मोतीला साखळी बांधून त्यांनी आपल्याबरोबर बळजबरीने नेले. रात्री मोती घरी आला नाही तशी शोधाशोध सुरू झाली. घरातले एखादे माणूसच घरी परतू नये तसे वाटून सगळीकडे चौकशी सुरू झाली. मोतीला गावाबाहेर भिकाऱ्यांनी डांबून ठेवले असेल ही शंकाच कुणाला आली नाही. त्या रात्री कोणी जेवले नाही. मोती कुठे गेला असेल याची काळजी करत मी त्याच्या आठवणी काढत त्या रात्री किती वेळपर्यंत तरी आम्ही जागत बसलो होतो. मोती दुसऱ्या दिवशी आला नाही आणि तिसऱ्या दिवशीही त्याचा तपास लागेना. मोतीसाठी वडिलांनी 5-10 गावे पालती घातली पण शोध लागेना. शेवटी आता मोती आपणास कायमचा अंतरला असे समजून सगळे घर दुःखी कष्टी झाले. यावर 1-2 नव्हे तर चांगली 3 वर्षे गेली. मोती एके दिवशी अकस्मात येऊन दाखला. प्रथम त्याला कोणी ओळखलेच नाही. ओळखणार कसे? त्याचे कान छाटले होते, शेपटी छाटली होती, पाठीवर लोखंड तापून डागल्याच्या काळ्याकुट्ट खुणा होत्या. त्याचा पूर्वीचा सारा दिमाग पार नाहीसा झाला होता. दुष्काळातून तोंड घेऊन आलेल्या एखाद्या जनावरासारखा तो हुडकलेला कुत्रा आमच्या घरात ओळखीच्या माणसासारखा शिरलेला पाहून सर्वांना आश्चर्य वाटले. मोती घरात आला आणि सगळीकडे भराभर हिंडला. सगळ्यांना तो प्रेमभराने चाटू लागला. तरी कोणी त्याला ओळखू शकले नाही. तसा तो शहाणा कुत्रा दुःखी कष्टी झाला. आपल्याला या घरात कोणी ओळखले नाही हे त्याला कळून चुकले. निरुपाय होऊन त्याच्या काळ्याभर डोळ्यांतून आसवे ओघळू लागली. त्याचे वडील बाहेरून आले. त्यांना पाहताच तो आवेगाने पुढे आला आणि त्यांच्या छातीवर दोन्ही पाय ठेवून तोंडातल्या तोंडात कुई कुई आवाज करू लागला. आपली भुंडी शेपटी हलवू लागला. वडिलांच्या अंगाला चाटू लागला. जणू तो विचारत होता, अरे मला परकासारखं का बघवता? मला अद्याप कसं कोणी ओळखलं नाही? वडिलांनी त्याच्याकडे नीट पाहिले आणि क्षणार्धात त्याला ओळखले.
त्याच्या गळ्याला मिठी मारत ते म्हणाले, पोरांनो, अरे हा आपला मोती. मोतीला मध्ये ठेवून आम्ही सर्वांनी आनंदाने त्याच्या भोवती उड्या मारल्या. आमची बहीण तर मोतीच्या गळ्याला घट्ट मिठी मारून बसली. न जाणो पुन्हा नाहीसं झालं तर. मोती आला आणि पाठोपाठ भिकारी शोध करीत आले. आमचा कुत्रा आला आहे का असे विचारू लागले. भिकाऱ्यांची चाहूल लागताच मोती घाबरला आणि माझ घरातल्या कोपऱ्यात दडून बसला. तो वाघासारखा कुत्रा पण भीतीने थरथर कापू लागला. त्याची ती अवस्था वडिलांनी पाहिली आणि बाहेर ते उभ्या राहिलेल्या भिकाऱ्यांना पाहिनाले, आता बऱ्या बोलानं गाव सोडता की हवं 14वं रत्न. माझा तरणा बाण कुत्रा पळवून त्याची दशा लावलीत तुम्ही. जखड म्हातारा झाला माझा कुत्रा. आता त्याची आशा धरली तर पुन्हा घाटावर उतरू देणार नाहीत, याद राखा. वडिलांची ती धिप्पाड मूर्ती आणि रागीट चेहरा बघून ते भिकारी घाबरले व निघून गेले. पण त्यांचा तळ गावातून बाहेर पडेपर्यंत मोती माझ घरातून बाहेर पडत नव्हता. भिकाऱ्यांनी त्याचे अतिशय हाल केले होते आणि मोतींनी त्याची हाय खाल्ली होती. मोती आता म्हातारा झाला होता. आता त्याच्याने पूर्वीसारखे धावणे होत नव्हते. त्याची पूर्वीची ताकद त्या 3 वर्षाच्या वनवासात नाहीशी झाली होती. तो आपला रात्रंदिवस पडवीत बसून राही. कधी कधी लहर आली तर वडिलांबरोबर बाहेर पडे. दरवर्षी श्रावणात हरिविजय किंवा पांडव प्रताप यासारखी पोथी वडील रात्री वाचत. सगळे गावकरी तो ऐकायला गोळा होत. वडिलांनी पोथी वाचायला सुरुवात केली की मोती जिथे असेल तिथून धावत यायचा आणि वडिलांसमोर एखाद्या भाविक श्रोत्यासारख्या बसून राहायचा. पोथी वाचून पूर्ण होईपर्यंत तो बसल्या जागेवरून उठत नसे. पर तोंड करून तो नुसता पोथी ऐकत राहायचा. त्याला काय समजे कुणास ठाऊक, पण त्याचे हे पोथी ऐकणे मोठे अपूर्वाईचे वाटे. गावात सगळेजण त्याची चर्चा करत. असा होता आमचा मोती. जर तुम्हाला हा पाठ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.